नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। मित्रांनो, 17 जुलै 2024 वार बुधवार, तर या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी। तर या दिवसापासूनच चातुर्मासाला सुरुवात होत आहे। तर आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशीपर्यंतचा असा हा 4 महिन्याचा काळ, तर हा चातुर्मास म्हणून ओळखला जातो। तर चातुर्मासामध्ये अनेक सेवा, व्रत, वैकल्य केली जातात। तर या काळामध्ये भगवान विष्णू हे योग निद्रेत जातात आणि म्हणूनच त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी या 4 महिन्याच्या काळामध्ये म्हणजे चातुर्मासामध्ये आपण अनेक सेवा आणि उपाय हे करत असतो। यासोबतच या चातुर्मासामध्ये एक अत्यंत प्रभावी व्रत आपल्याला करायचं आहे। तर हे व्रत म्हणजेच गोपद्य व्रत। तर ते कसे करावे, त्याचे नियम काय आणि उद्यापन कसं करावं, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, या महिन्यामध्ये म्हणजे चातुर्मासात आपण जी काही सेवा, जे काही उपाय करतो तर त्याचे फळं ही आपल्याला नक्कीच मिळते। तर जितक्या जास्त प्रमाणामध्ये आपण जास्त सेवा भगवान विष्णूच्या करता येतील तर तितक्या सेवा आपल्याला या चातुर्मासामध्ये करायचे आहेत, तर तितकेच फळंही आपल्याला प्राप्त होत असते। तर या काळामध्ये केले जाणारे अत्यंत प्रभावी असे व्रत म्हणजेच गोपद्य व्रत। तर घराच्या सुख समाधानासाठी, ऐश्वर्य प्राप्तीसाठी आणि आपल्या सौभाग्यासाठी हे व्रत करायचे असते। तर हे व्रत आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत नित्यनेमाने तुम्ही करू शकता। तर ज्यामुळे या व्रताची फलप्राप्ती होते। सुख समृद्धीसोबतच हे व्रत करण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजेच आपल्याला सौभाग्यप्राप्ती आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी, तसेच आपले पती ज्या क्षेत्रामध्ये असतील तर त्यामध्ये त्यांची प्रगती व्हावी, त्यांना त्यामध्ये यश मिळावं, यासाठी हे व्रत करायचं असतं। तर हे व्रत आई पण आपल्या मुलांसाठी करू शकते, पत्नी पतीसाठी करू शकते। तर चातुर्मासातील प्रत्येक दिवस हा शुभ असतो। तर कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही या व्रताची सुरुवात करू शकता। तर संकल्प करून या व्रताची आपल्याला सुरुवात करायची आहे। तर चातुर्मासाच्या काळात नित्यनियमाने फक्त मासिक धर्म आणि सूतक आणि अचानक प्रवास करावा लागला तर तेवढे दिवस स्किप करून हे व्रत तुम्ही सुरू ठेवू शकता। तर हे गोपद्य व्रत करत असताना आपल्याला सकाळी लवकर उठून मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे। तर हे व्रत तुम्ही मुख्य दरवाजाजवळही करू शकता। तर ज्यावेळी संकल्पयुक्त तुम्ही गोपद्य व्रत करणार असाल तर अशा वेळी तुम्हाला या व्रताच्या काही नियम आणि अटी यांचे पालनही करावे लागते, तरच या व्रताचे फळ आपल्याला मिळत असते। आणि हे व्रत जर तुम्ही देवघरासमोरही करू शकता, देवघरासमोर जागा असेल तर तिथेही तुम्ही हे व्रत करू शकता। तर यासाठी आपल्याला एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे आणि हे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला 33 गोपद्य काढायचे आहे। तर बघा, 33च का काढावे, तर याची सुरुवातही महाभारताच्या काळातच झालेली आहे। तर सुभद्रा ही कृष्णाची बहीण आहे आणि तिचा विवाह हा अर्जुनासोबत झाला होता आणि कौरवाबरोबरच्या युद्धामध्ये अर्जुन युद्ध करायला चालले होते आणि त्यावेळी माझ्या बहिणीने गोपद्य व्रत केले आहे की नाही याची काळजी कृष्णाला होती। तर ते सुभद्राकडे आले आणि अधिक मासाच्या काळात हे व्रत तिला करायला सांगितले। तिने हे व्रत केले आणि त्यामुळे तिच्या सौभाग्यावरचे सर्व संकट गेलेत। त्यामुळे हे व्रत केल्याने आपल्याला ही सुख समृद्धीची प्राप्ती होते। तर हे गोपद्य 33 काढावे आणि त्यानंतर त्यावरती हळद कुंकू वाहावे, धूप दीप लावावे, त्यासोबतच साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि एक तुपाचा दिवाही आपल्याला लावायचा आहे। तर अशा प्रकारे सोप्या पद्धतीने आपल्याला हे व्रत करायचे आहे। तर संकल्पयुक्तही तुम्ही हे व्रत करणार असाल तर चातुर्मासात रोज अशाच प्रकारे तुम्हाला ही रांगोळी काढायची आहे। गोपद्य म्हणजेच गाईचे पावलं, तर हे आपल्याला काढायचे आहे आणि मासिक धर्म सोडून किंवा घरातील इतर म्हणजेच मासिक धर्म जर असेल तर तुम्ही घरातील इतर व्यक्ती ही जी स्त्री असेल तर तिलाही तुम्ही ही रांगोळी काढायला लावू शकता। तसेच घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळही तुम्ही हे व्रत करू शकता। तर या गोपद्याला आसन द्यायचे आहे, खाली जमिनीवर आपल्याला हे गोपद्य काढायचे नाही, तर एखादा पाट किंवा चौरंग घ्यावे आणि त्यावरती हे गोपद्य काढावे 33। तर यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतील। तर ज्या प्रकारे देवघराजवळ तुम्ही हे गोपद्य काढून पूजा केली तर त्याचप्रमाणे आपल्या मुख्य दरवाजाजवळही आपल्याला पाटावर हे 33 गोपद्य काढून त्याची पूजा करायची आहे। त्यासोबतच या गोपद्याला म्हणजे या रांगोळीला कोणाचाही पाय लागणार नाही, तर याची काळजी घ्यावी।
तर कार्तिक एकादशीच्या दिवशी या व्रताचे उद्यापन आपल्याला करायचे आहे. तर त्यासाठी एखादी सौभाग्य स्त्रीला तुम्ही घरी बोलावून तिला हळद कुंकू लावून तिची ओटीही भरू शकता. तर या प्रकारेही तुम्ही या व्रताचं उद्यापन करू शकता किंवा एखाद्या ब्राह्मणालाही बोलवून तुम्ही त्याला दान आणि दक्षिणा देऊनही तुम्ही या व्रताचे उद्यापन करू शकता. तर अवश्य तुमच्या घराच्या सुख आणि समाधानासाठी, ऐश्वर्य प्राप्तीसाठी आणि सौभाग्यासाठी हे व्रत तुम्ही या चातुर्मासामध्ये करून बघा. अत्यंत सोपा आणि साधा व्रत आहे. तर अवश्य तुम्ही हा व्रत करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.